काय किती वेळ झाला? कुठे आहे ती दोघं? काय एवढी काळजी करतेस? मुलं चांगल्या कामासाठी गेली आहेत, तुझा जीव उगाच टांगणीला लावलायस तू. किती रात्र झालीये, रस्त्यावर तर गेली नसतील ना? रस्त्यावर? हा, कदाचित त्या समोरच्या झोपडपट्टीत गेली असतील. समोरच्या झोपडपट्टीत? का? अगं, काल रात्री त्या झोपडपट्टीला म्हणे अचानक आग लागली, अनेक झोपड्या जळून गेल्या. आता टीव्ही वरती सांगितलं बातम्यात. अहो माधवराव, तुम्हाला जर हे माहित होतं तर तुम्ही का पाठवलं त्या दोघांना? आणि तुम्ही का नाही गेलात त्यांच्या बरोबर? कशाला काळजी करतेस? आणखीन थोडा वेळ वाट बघू, येतीलच ते बा आलो. काय रे, कुठे होता तुम्ही? किती वेळ लावलात? तुमची आई जाम घाबरली होती माहितीये. मग घाबरायला नको. रात्र किती झालीये? तुम्ही दोघंच होतात घराबाहेर. त्यात तुमच्या बाबांनी त्या झोपडपट्टीला लागलेल्या आगीबद्दल सांगितलं. गाई, आम्ही जरा नजरे आड झालो तर ती एवढी घाबरतेस. अगं, माझ्या वयाचाच मुलगा, माझ्यापेक्षा लहानही असेल कदाचित. मग त्याची आई बाबा हरवली असतील तर तो किती घाबरला असेल. कुणाबद्दल बोलतोस तू? एका अशाच हरवलेल्या आई बाबांच्या मुलाबद्दल. डॅनी, आपण गुड्डूला जेवायला दिलं, त्याला झोपायला जागा दिली. खरंच खूप बरं वाटतंय रे. हो ना, मला खूप बरं वाटतंय. आणि आपण हे उद्या भडकमकर बाईंना सांगितलं ना तर त्यांना पण खूप आनंद होईल. भडकमकर बाई नेहमी सांगतात, चतुर चौकडीने आपली हुशारी नेहमी चांगल्या कामासाठी वापरायला हवी. ग, पण हे आपण काम करतोय ते चांगलंच आहे ना. ए डॅनी, पण आपण खरं तर आई बाबांना सांगायला हवं. सांगूया ना, उद्या सांगूया. आणि तसं पण कधीतरी सांगावंच लागणार. अगं, किती दिवस असं गुड्डूला आपण लपून छपून मदत करणार आहोत? ए खरंच, त्याचे आई बाबा कुठे गेले असतील रे? काय माहिती, त्याचे आई बाबा खरंच हरवलेत की त्यांचं काही बरं वाईट झालंय. असं नको रे बोलूस, मला रडू येईल. अगं, एवढूसा आहे तो, झोपडी जळाली आहे म्हणतो. आई बाबा पण सापडत नाही म्हणतो. घर नाही, आई बाबा नाही, कसं होणार त्याचं? डॅनी, मला एक प्रॉमिस दे. काय? काहीही झालं तरी आपण गुड्डूची साथ सोडायची नाही. आपण आई बाबांना सांगून गुड्डूला आपल्या घरी आणूया. खरं असं होऊ शकतं? आई बाबा गुड्डूला आपल्या घरी आणून देतील? अगं हो, कारण सगळ्यात चांगल्या कामात आई बाबांनी आपली नेहमी मदत केली. चल बघूया.
काय झालं? अगं बघ ना, आपण इकडे मस्त आरामात गादीवर झोपलोय. अंगावर घेण्यासाठी उबदार चादर आहे, पण गुड्डूला अंगावर पांघरण्यासाठी आपण काहीच दिलं नाहीये. हो रे, बाहेर पण खूप थंडी आहे. एक काम करूया, मी गुपचूप जाऊन गुड्डूला चादर देऊन येतो. अरे पण रामलाल आता ड्युटीवर आला असेल ना. हो ना, काहीतरी युक्ती करून रामलालला दूर केलं पाहिजे. पण युक्ती काय करणार? युक्ती हा, अगं मागे उजूच्या आजोबांना बरं नव्हतं ना, तेव्हा रामलालच त्यांना रात्री हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला. अगं मग आता आपण रामलालला फोन करूया आणि आजोबांना अस्वस्थ वाटते असं सांगूया. आपण म्हणजे म्हणजे मी मी करतो ना फोन. वेडाच आहेस. आजोबा कोणाचे? ओजू एंजलचे. ते राहतात कुठे? ओजू एंजलच्या घरी. अरे मग तू फोन करून कसं चालेल? अरे हा यार, आणि कधी कधी तुझं डोकं पण एकदम सुपर फास्ट चालतं. मग बहीण कोणाची आहे? हे ओजू एंजलला फोन करूया. हा. एंजलला फोन करतो. हॅलो, हा ओजू. काय रे डॅनी, एवढ्या रात्री फोन केला? माझी झोप मोड झाली ना. अरे ऐक ना, आणि हे बघ, रामलालला आजोबांपर्यंत पोहोचूच देऊ नकोस. दरवाजे उघड आणि तूच बाहेरून रामलालला सांग की आजोबा आता बरे आहेत. हा, हे आणि त्याची माफी माग त्याला त्रास दिल्याबद्दल. सॉरी बोल, सॉरी. तिथपर्यंत मी गुड्डूला चादर देऊन येतो. ओके? हो कळलं, मी सगळं काम करतो. मी आत्ताच रामलालला फोन करतो. ठीक आहे, चल बाय. येस, ओजूला फोन करून झाला. हे आता मी चादर देऊन येतो. हा, नीट जा रे. ऐके, तू दरवाजा आतून लावू नकोस. हा, मी येतो लगेच. आणि ऐक, जर आई बाबा आले आणि कोणी विचारलं की हा कुठे गेलाय तर काय सांगशील? काय सांगू? टॉयलेट मध्ये गेलाय सांग ना. सगळं सांगावं लागतं का तुला? मी आलो लगेच. हा, अरे रामलाल अजून इकडेच आहे. म्हणजे ओजूने अजून फोन नाही केलाय. ओजू फोन कर यार, फोन कर. ओजू. आला. हॅलो. हॅलो रामलाल. हा, कोण बोलतोय? अरे मी ओजू एंजल बोलतोय. ओजू एंजल? अरे एवढ्या रात्री? अरे आजोबांना जरा अस्वस्थ वाटतंय. जरा घरी येतोस का रे? हो येतो येतो, लगेच आलो. हा, आलो आलो. गुड्डू, ए गुड्डू. मी डॅनी. तुला थंडी लागते ना? हो. तुझ्यासाठी चादर आणली. अरे कशा त्रास करून घेतलास का रात्री? अरे तू त्रासात झोपल्या नसतास ना म्हणून आणली. अंगावर घे आणि गुपचूप झोप. थँक्यू. ए थँक्यू बिंकू ना. हो. झोप आरामात.
झोप. गुड नाईट. आणि कामगिरी पत्ते दिलीस चादर? हो खूप थंडी वाजत असेल ना त्याला? हो ना. अगं कुडकुडत होता. आपण बोलतोय काय? झोप. आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचंय. एवढ्या लेट झोपून आपण उद्या सकाळी लवकर उठणार का? हो उद्या आपल्याला उठायचंच आहे आणि मॉर्निंग वॉकला जायचंय. अच्छा, मॉर्निंग वॉकचं कारण खरं तर आपल्याला गुड्डूला भेटायला जायचंय ना? येस. आपण उद्या सकाळी लवकर उठायचं आणि गुड्डूला भेटायचं. ओके ओके. चल गुड नाईट. आओ चहा. हा थँक्यू. आता हा फोन जागेवर कोण ठेवणार? तू काय तुम्ही माधवराव. ओ माधवराव. काय भुताटकी झाल्यासारखी काय ओरडतेस ग? अहो भुताटकी नाही तर काय. ही दोघं सकाळी लवकर उठून करतायत काय? कोण? अरे गाई आम्ही सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचं ठरवलंय. एवढ्या थंडीत मॉर्निंग वॉक? नुसतं मॉर्निंग वॉक नाही तर आम्ही कसरत सुद्धा करणार आहोत. अच्छा. अरे काय हे नवीन फॅड काय सुरू केलं? अहो बाबा रोज सकाळी उठून आम्ही व्यायाम केलं ना की मस्त तंदुरुस्त होऊ. आणि सकाळी मोकळ्या हवेत फिरलो ना तर दिवसभर प्रसन्न राहू. आणि शरीराने तंदुरुस्त आणि मनाने प्रसन्न राहणं चांगलंच नाही का? करेक्ट. मालतीबाई दाणी मुलं म्हणतात ते अगदी करेक्ट आहे. हो ना. मग तुम्ही सुद्धा जा त्यांच्या बरोबर. कारण शरीराने तंदुरुस्त आणि मनाने प्रसन्न राहण्याची गरज तुम्हाला सुद्धा आहे. कशाला? अरे आई बाबा कशाला आमच्या सोबत? हा डॅनी, बाबांना आई आपल्यासोबत का पाठवते सांगू? का ग? आपल्यावर वॉच ठेवायला. वॉच ठेवायला? अगं आई वॉच ठेवायला वॉचमन आहे ना. अगं त्यासाठी बाबांना वॉचमन बनवतेस तू? ए आई दिस इज टू मच ओनली. ए गाढवा, मला वॉचमन म्हणतोस तू? बाबा मी तर नुसतं म्हणतोय. अहो आई तर तुम्हाला वॉचमन बनवतीये. काय? मालू मालू तू मला वॉचमन बनवतेस? जा. जात नाही जा मी मुलांसोबत. जा. आता रे ही हुई ना बात. ए हमारे बाबा है वो वॉचमन. उन्हें कोई नहीं बना सकता. बाबा तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. हा राहिलो ठाम. चल ग फनी. बाय बाय बाय. काहीतरी त्यांचं. ओ ठामेश्वर, कोण? तुम्ही ही पोच सोडा आता. हा मुलं गेलीये. मालू मालू बस जरा बस. मालू, मुलांच्या मनामध्ये मॉर्निंग वॉकचे विचार आले, व्यायामाचे विचार आले. खरंच किती शहाणी झाली आहेत ग आपली बाळं, नाही? या विचारांमागे नक्कीच काहीतरी रहस्य दडलेलं असणार. झालं मालू, तुझ्या मनामध्ये ना संशयाचं भूत सतत वावरत असतं. तुम्हाला नाहीच पटायचं माझं. पण ही मुलं काही भानगड करून आली ना तर मात्र मला सांगू नका. बरं नाही सांगणार. तू भानगड सुरू कर. म्हणजे नाश्त्याची तयारी सुरू कर. मुलं आली ना दमून की लगेच नाश्त्याला मागतील. मुलांचं नुसतं निमित्त. चांगलं चुंगलं तुम्हालाच हादडायचं असतं. मालू, अगं तुझ्या हातचं चांगलं चुंगलं खातो ना म्हणून पोट बघ किती सुटलंय. कळलं. मारुती भाऊजींनी 10 उठाबशा काढायला लावल्या तर आठवडाभर कंबर धरून बसला होतात. चला नाश्ता पाण्याची सोय करा जा. हा फोन कोण नेणार? मी. आणि कप कोण ठेवणार? मीच. जा घेऊन जा. हा काय? आज दुपारी 4 वाजता जो भी होगा देखा जाएगा. ए डॅनी, अरे आम्ही पण आलो. अरे घरी मॉर्निंग वॉकला जातोय असं सांगून आलोय. अरे आम्ही पण घरी तेच सांगून आलोय.
या रामलाल इथे काय करतोय? सगळी बाकडी. गुड्डू गुड्डू कुठे आहे? अरे त्याला तर आपण इकडेच झोपवलेलं ना. गुड्डू कुठे गेला? चल बघूया. चल. हे मुलांनो, काय शोधताय? आम्ही काय शोधतोय? आम्ही तर इथे मॉर्निंग वॉक करायला आलोय. हा हा अरे मॉर्निंग वॉक गार्डन मध्ये करायचंय, इथे काय करताय? हे रामलाल, ही सादर आणि हे गोंडपाट कोणाच आहे रे? ही चादर माझी नाही, हे गोंदपट माझं आहे. अच्छा, म्हणजे कुणाची तरी सादर घेऊन तू रात्रभर झोपा काढत होतास. हो, थांब, मी आजीलाच सांगतो ना. मी नाही झोपलो होते इथे. कोण कुठलं पोरग इथे झोपलं होतं? कोण पोरग? कोणाच ठाऊक, दिला आकलून. का हकलवून का दिलंस? मग काय करू, कोण कुठलं पोरग मारी आरामात झोपलं होतं. दिला आकलून. कोणी पाहिलं असतं तर माझी नोकरी गेली असती. पण बरं चला, माझी ड्युटी संपली, मी निघतो. अरे पण तो मुलगा कोण आहे, कुठला आहे आणि त्याला इकडे कोणी झोपायला सांगितलेलं? याची चौकशी तरी केलीस का? खोदून खोदून विचारलं, पण काहीच सांगितलं नाही. बहुतेक चोरीच्या इराद्याने इथे झोपला असेल, पण माझ्या नजरेतून सुटेल तर चोरी करेल ना. बरा बरा, जास्त बहादुरीचं काम केलं. ड्युटी संपली आहे ना, घरी जा. तो रामलाल ना एकदम कुचकाच आहे. ह्याच्या नाकावर एक ठोसा लावायला हवा. बघ ना, बिचाऱ्याला रात्री सकललं, पण आता तो कुठे असेल? शियार, आपली सगळी मेहनत फुकट गेली. पण आता काय करायचं? आता काय करायचं? चला चला आपापल्या घरी. शियार. अरे नुसते बसलात काय? जा ना, शाळेची तयारी करा. गाय शाळेत जायचं मूडच नाहीये. काय झालं तुमच्या मूडला? माधवराव, ओ माधवराव, अहो. काय सकाळी सकाळी काय आरडाओरडा लावलाय? अहो डॅनी बघा काय म्हणतोय. काय रे डॅनी? अहो बाबा, शाळेत जावंसच नाही वाटत आहे. का? आमचा मूड बिघडलाय. का मूड बिघडायला काय झालं? सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना तर म्हणाला होतात शरीर तंदुरुस्त राहायला हवं आणि मन प्रसन्न राहायला हवं. आता काय झालं? हो म्हणालो होतो, पण खाली गेल्यावर जे घडलं ना त्याच्याने मूडच बिघडला आमचा. काय घडलं खाली गेल्यावर? तरी माधवराव, मी तुम्हाला म्हणत होते, ही मुलं ना नक्की काहीतरी भानगड करणार. तू तुझं तुमतुन थांबव ग जरा. काय घडलं मला विचारू तर दे आधी. काय रे डॅनी, काय घडलं खाली? बाबा, काल शाळेतून येताना सोसायटीच्या गेटच्या बाहेर आम्हाला एक मुलगा दिसला होता. गुड्डू. गुड्डू नाव त्याचं. समोरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होता. पण परवा रात्री झोपडपट्टीला आग लागली. सगळ्या झोपड्या जळाल्या. त्याची पण झोपडी जळाली. आता त्याचे आई बाबा पण हरवले. बापरे, फार वाईट घटना घडली रे. आम्ही त्याला पाणी दिलं, जेवण दिलं आणि आणि काय? आणि आमच्या अड्ड्यावरती त्याची राहण्याची पण व्यवस्था केली. काय एवढे उपद्व्याप केले? म्हणजे काल रात्री जेवण नेलं ते सुद्धा त्या गुड्डूसाठीच ना? अरे कोण कुठला तो झोपडपट्टीतला मुलगा? कसली थेरं सुचतात रे तुम्हाला? मालू जरा तू थांबव का तुझं बोलणं. अरे मुलं काय सांगतायत आधी ऐकून घ्यायला नको? बरं, तुम्ही त्याला जेवण दिलं, पाणी दिलं, पुढे? मग काय, आज सकाळी जाऊन पाहिलं तर तो जागेवर नव्हताच. रामलालला त्याला रात्री सकललं. बिचारा गुड्डू, त्याचं घर जळालं. त्याच्या आई बाबांचा पत्ता नाही. कुठे गेला असेल? अहो बाबा, गुड्डू सापडला नाही ना तर त्याचं बाप आम्हाला लागेल.
एक अनाथ मुलगा आपल्या दाराशी आलेला आणि आपण त्याचं रक्षणच करू शकलो नाही. बाबा आम्हाला पाप लागणार ना बाबा. अरे नाही रे नाही. आम्ही नाही या शाळेत जाणार. दिवसभर भटकून गुड्डूला शोधून काढू. बाबा गुड्डू जर सापडला नाही ना तर आम्हाला अन्न गोड लागणार नाही आणि आमचं मन कशातही रमू शकणार नाही बाबा. हे बघा बाळांनो, हे बघा असं रडायचं नाही हा. आणि आम्ही तुम्हाला इतके दुष्ट वाटलो का? आम्ही आहोत की तुमच्या सोबत. बाबा मग आज तुम्ही रजा घ्या ना, आपण सगळं शोधूया गुड्डूला. अरे तो मुलगा जाऊन जाणार आहे कुठे? त्याच्या झोपडीजवळच जाणार आहे ना तो. हे बघ तू काही काळजी करू नकोस हा. मी ऑफिसला जाताना तिथं जातो, त्या मुलाची विचारपूस करतो आणि संध्याकाळी येताना त्याला घेऊन येतो घरी हा. नक्की ना बाबा? अरे बाबाचं प्रॉमिस आहे हे हा. चला बघू, आता शाळेमध्ये जायची तयारी करा हा. अरे जो प्रसंग घडला तो खरोखरच वाईट आहे, पण म्हणून काय असं रडत बसायचं का? आलेल्या प्रसंगाला धैर्यानं तोंड द्यायला शिकलं पाहिजे आपण. काय हा, जा शाळेची तयारी करा. अहो मी सुद्धा येते तुमच्या बरोबर. नाहीतर असं करा ना, तुम्ही गाडीच काढा, आपण चौघही जाऊया. अरे गुड आयडिया. आई बाबा तुम्ही खूप खूप चांगले आहात. आई बाबा परेशान